नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती. आज या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व हमाल अति संभाव्य प्रश्नपत्रिका संच यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे? फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गॅब्रिएल अटल यांची काय आहे? फ्रान्स देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जिव्हाळा योजना या नावाची योजना कोणत्या राज्याने सुरू करण्यात आलेली आहे? जिव्हाळा योजना या नावाची योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे महाराष्ट्र. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राशिद खान यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? राशिद खान यांचे नुकतेच निधन झालेले आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे संगीत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 10 जानेवारी हा दिवस देशात कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? 10 जानेवारी हा दिवस देशात कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे विश्व हिंदी दिवस. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक 2024मध्ये कोणत्या देशात होणार आहे? युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक 2024मध्ये कोणत्या देशात होणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भारत या देशामध्ये होणार आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 11 जुलै 1851 रोजी भारतात पहिली भारतीय मालकीची कापड गिरणी मुंबई कुर्ला येथे कोणी सुरू केलेली आहे? 11 जुलै 1851 रोजी भारतातील पहिली भारतीय मालकीची कापड गिरणी मुंबई कुर्ला येथे कोणी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नानाभाई कावसजी दावर यांनी काय आहे? 1851 रोजी पहिली कापड गिरणी सुरू केलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातलेला गेलेला आहे? कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातलेला गेलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे प्लासीची लढाई. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मित्रमेळा ही संघटना कोणी स्थापन केलेली आहे? मित्रमेळा ही संघटना कोणी स्थापन केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विनायक दामोदर सावरकर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री कोण होते? मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बाळासाहेब खेर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कावे फुले हे काव्यसंग्रह कोणी लिहिलेला आहे? कावे फुले हा काव्यसंग्रह कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सावित्रीबाई फुले. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 1882मध्ये स्त्री पुरुष तुलना या ग्रंथावर निबंध कोणी लिहिलेला आहे? 1882मध्ये स्त्री पुरुष तुलना या ग्रंथावर निबंध कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ताराबाई शिंदे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान कोणत्या साली विलीन झालेले आहे? भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान कोणत्या साली विलीन झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 17 सप्टेंबर 1948. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तैनाती फौजची पद्धत कोणी सुरू केलेली आहे? तैनाती फौजची पद्धत कोणी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड वेलेस्ली. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण होते? स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रामकृष्ण परमहंस. हे काय आहे? स्वामी विवेकानंदाचे गुरु होते. नेक्स्ट, चाणक्य कौटिल्य हे डॅड्याचे सल्लागार होते. चाणक्य कौटिल्य हे डॅड्याचे सल्लागार होते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते? भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सी राजगोपालचारी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पहिली बौद्ध
परिषद कोणत्या राजाच्या काळात झालेली आहे? पहिली बौद्ध परिषद कोणत्या राजाच्या काळात झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अजातशत्रू हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कायमधारा पद्धत कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेली आहे? कायमधारा पद्धत कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1793 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तैनाती फौजची स्वीकार निजामाने कोणत्या वर्षी केलेला आहे? तैनाती फौजचा स्वीकार निजामाने कोणत्या वर्षी केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1799 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राष्ट्रीय सभेच्या चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय सभेच्या चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जॉर्ज यूल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बक्सरची लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे? बक्सरची लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1764 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सातपुडा भागात कोणाच्या नेतृत्वाखाली उठाव झालेला आहे? सातपुडा भागात कोणाच्या नेतृत्वाखाली उठाव झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शंकर शहा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केलेले होते? 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बहादूरशाह जफर यांनी काय केले ते 1857च्या उठावाचे नेतृत्व केलेले होते. नेक्स्ट, बर्फी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? बर्फी चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अनुराग बासू हे काय बर्फी चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. नेक्स्ट, स्टेट बँक ऑफ इंडियाची परदेशातील पहिली शाखा कुठे सुरू केलेली आहे? स्टेट बँक ऑफ इंडियाची परदेशात पहिली शाखा कुठे सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कोलंबो हे काय आहे श्रीलंकेमध्ये कोलंबो या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियाची पहिली शाखा ओपन केलेली आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते आहे? महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे धसई जिल्हा ठाणे या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे? भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राकेश शर्मा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॅडॅसनुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. डॅडॅसनुसार पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण पोलीस अधिनियम 1967 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महापौर आपला राजीनामा डॅडॅश यांना सादर करतात. महापौर आपला राजीनामा डॅडॅश यांना सादर करतात. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विभागीय आयुक्त हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर डॅडॅश सेमी असते. मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर डॅडॅश सेमी असते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 25 सेमी असते हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॅडॅश हा देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. डॅडॅश हा देशातील सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे परमवीर चक्र हे आपलं करेक्ट आन्सर होईल. परमवीर चक्र हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण? भारतीय 7वे वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अशोक कुमार माथुर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ISRO म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गडचिरोली हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशदा कोठे आहे? यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशदा कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पुणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट,
शास्त्राच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले आयुका ही संशोधन संस्था कोठे आहे? खगोलशास्त्राच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली आयुका ही संशोधन संस्था कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पुणे या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे माजी सरन्यायाधीश. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जगातील सर्वात उंचीवरील टपाल कार्यालय भारतातील कोणत्या राज्यात आहे? जगातील सर्वात उंचीवर टपाल कार्यालय भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हिमाचल प्रदेश. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे काय? स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सोगत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतरत्न या सन्मानाने पहिले बिगर भारतीय मानकरी कोण ठरलेले आहेत? भारतरत्न सन्मानाने पहिले बिगर भारतीय मानकरी कोण ठरलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे खान अब्दुल गफार खान. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले गेलेले आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.